शक्तीपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा संघर्ष होताना पाहायला मिळतोय। परभणी जिल्ह्यात सहजापूर जवळा या गावामध्ये आज प्रांताधिकारी संयुक्त मोजणीसाठी आलेले असताना शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झालेला पाहायला मिळाला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने आरोप केलाय की पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना फरफटत नेलं, त्यांना मारहाण सुद्धा केली आणि प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांच्याकडून अद्याप याबाबत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। या घटनेचा निषेध म्हणून राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलाय। परभणीत होणाऱ्या या मतमोजणीपूर्वी संघर्ष समितीच्या तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। काल रात्री मध्यरात्रीपासूनच शक्तीपीठ विरोधी समन्वय समितीच्या सर्व सदस्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि जे प्रमुख म्होरके आहेत त्यांना ताब्यात घेतलं तर शेतकरी विरोध करणार नाहीत असा त्यांचा होरा आहे। इंग्रजांच्या सारखं जोर जबरदस्ती करून तुम्ही जर का मोजणी करायचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडूच, परंतु 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही। या महामार्गाला यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2025 मध्ये नागपूरच्या अधिवेशनात घोषणा केली होती की या हायवेचा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातला मार्ग बदलला जाईल, पण राज्यात शक्तीपीठ महामार्ग होईलच।